साताऱ्यातल्या माण तालुक्यामध्ये झालेल्या वृक्षतोडीनं अभिनेते सयाजी शिंदेंनी तीव्र संताप व्यक्त केलाय। माण तालुक्यातील पळकुटे गावात रस्ते कामाच्या नावाखाली 35 झाडं तोडल्याचा आरोप होतोय। सुनीता पिंजारी नावाच्या आजींनी 40 वर्षांपासून ही झाडं वाढवली होती, मात्र कंत्राटदार आणि गावातील सरपंचानं संगनमतानं 35 झाडं तोडल्याचा आरोप होतोय। या झाडांचा न्याय मिळणं म्हणजे 1000 रुपये भरणं का? फॉरेस्ट डिपार्टमेंटने पंचनामा केला, त्यांच्यावरून 20,000 रुपये घेतले आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणतो अनावधानानं माझ्यावरून ही झाडं तुटली। अनावधानानं माणसं मारली तर त्याला शिक्षा काय असते आणि अनावधानानं झाडं तोडली त्याला शिक्षा काय असते, असा एक विचार आहे। त्याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आणि वनमंत्र्यांनी याच्यावर डिसिजन घ्यावा, कायदा बदलावा। 1000 दंड ही काही खरा कायदा नाही। ती माणसं नातेवाईक माणूस म्हणतो आमच्याकडे चुकून राहिले, मी माफी मागाय आलोय। मी म्हटलं आमच्या घरावर नांगोर फिरवला, कशीच माफी मागते म्हटलं, पाहुणा आहेच म्हटलं, तुमच्या परीने तुम्ही करा, आमच्या परीने आम्ही करतो म्हटलं। मी काय बोलली नाही, गेली स्वतःला निघून वैरणा नाही शाळेत। सरपंचाला बी जाऊन ग्रामपंचायतीत बोलली, काय केलंच म्हटलं, नुजन सूचना तर द्यायची, माझं राहतो नाही इथं म्हणून। तर म्हटलं मला ठाऊ नाही, मी स्वतःला गेलो नाही, तर माझ्या घरी या, तुझ्या घरी ये, मला पाय नाही तर म्हटलं तू ये माझ्या घरी, तू झाडच पडाय गेला।